नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आहे। ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तोच दिवस अखेर आता उजडला आहे। म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार पहा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी अधिवेशनामध्ये मोठी खुशखबर सरकारने दिली आहे। अखेर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आता तारीख जाहीर केली। नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये कधी जमा होणार याची तारीख आता ठरली आहे आणि लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या शेतकरी बांधवांनो। सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता महाराष्ट्र राज्यामधील याच 18 जिल्ह्यात जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे आणि 4,000 रुपयांची रक्कम तुम्हाला भेटणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते जमा होणार असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल। तर शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये येणार। काही जण असे देखील म्हणत होते की 3,000 रुपयांचा हप्ता प्रत्येकी राहणार। परंतु बघा, ती जी काय मागे देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही, ती घोषणा लागू देखील झाली नाही। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, 2,000 रुपयांचा लाभ तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि फक्त आज याच 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे। या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो आता बघा, सरकारने सांगितलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता का रखडला होता। बघा, तुमच्या खात्यामध्ये हप्ता का जमा झाला नाही। बघा, सरकार आता पैसे जमा करायला सुरुवात करत आहे। सरकारने ते देखील कारण सांगितलं आहे, ज्यामुळे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रखडला होता। आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डिप्टी CM अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅश होऊन ती दुर्दैवी घटना झाली। या घटनेमुळेच परिस्थिती सध्या बिघडली होती। त्यामुळे नमोचा 8वा हप्ता लवकर वितरित करण्यामध्ये आला नव्हता आणि रखडला होता। परंतु आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, आता कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर करण्यामध्ये आला। तारीख आज सांगून टाकण्यामध्ये आली की नेमकं नमोचा हप्ता कधी जमा होणार। बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता, नमोचा हप्ता आज येईल उद्या येईल, परंतु नमोचा हप्ता जमा झाला नव्हता। आणि बघा, भरपूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा बातम्या येत होत्या, हप्ता आज जमा झाला उद्या जमा झाला। परंतु शेतकरी बांधवांनो सत्य हेच आहे, आतापर्यंत नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली ती म्हणजे की तारीख, ज्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या। बघा, नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची तारीख तर सरकारने सांगितली आणि बघा यादी देखील जाहीर केली। शासन निर्णय आता झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आता सांगितले आहे 2,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनो यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की अर्धवट माहिती हमेशा धोक्याची असते। बघा, सरकारने आता यादी सांगितली आणि काही कामे देखील तुम्हाला करायची सांगितली होती। सरकारने सांगितले होते बघा, महत्त्वाचे काम म्हणजे की तुम्ही पटकन KYC करून घ्या असं सरकारने सांगितलं होतं। बरं, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, परंतु शेतकऱ्यांचे देखील काही प्रश्न आहे की PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आम्हाला एकत्र मिळणार का। बघा, सरकारच्या माध्यमातून तारीख देखील सांगितली आणि हप्ते एकत्र मिळणार का यावर देखील आज बैठक झाली। तर शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। सरकारने सांगितलं आहे
PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना पहा, ही जे काय मागे बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला की दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्याला एकत्र 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता हे ठरत आहे. आणि लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, फक्त 18 जिल्ह्यांची निवड सरकारने केलेली आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमा होणार. बरं, ती तारीख कोणती आहे ज्या तारखेला सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार, ती तारीख देखील पाहून घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिल्यांदा 18 जिल्हे महत्त्वाचे आहे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जाणार. आता लक्षपूर्वक यादी पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण भरपूर दिवसापासून नुसतं अफवाच सुटल्या होत्या. निधी आज येणार, निधी उद्या येणार, परंतु निधी जमा झाला नव्हता. आता सरकारच्याच माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी मुहूर्त आता लागलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, 4,000 रुपये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जमा केले जात आहे आणि सरकारच्या माध्यमातून यादी देखील आता सांगण्यामध्ये आली आहे. सरकारने टोटल 18 जिल्ह्यांची यादी आज दिली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक बघा, हेच ते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा, सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की ठाणे, त्यानंतर आहे पालघर, त्यानंतर रायगड. आता बघा, तुम्ही ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आणि बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा बघा, त्यानंतर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव बघा, हेच ते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा, जो काय बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. ठाणे, पालघर बघा, या जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे असंच म्हणावं लागेल. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जर तुम्हाला इथून पुढे अशाच ताज्या अपडेट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता हा निधी कोणत्या तारखेला या 18 जिल्ह्यामध्ये जमा होणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे पुढील हप्त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे निधी आणि PM किसान योजनेचा निधी असा दोन निधी बघा, म्हणजे की या ठिकाणी दोन्ही हप्ते 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बरोबर 7 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.